श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने सुखमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी समर्थ. तोडगे केल्यावर संकट मागे पळतात. तर बघूया काय आहेत ते तोडगे. स्वामी म्हणतात, भक्ती सोपी ठेवा, परिणाम माझ्यावर सोडा. सकाळी उठल्यावर पाय लावण्याआधी मनात एक वेळा म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्या हवाली. दिवसभर अडचणी कमी होतात. संध्याकाळी दिवा लावताना एक लवंग दिव्याजवळ ठेवा. घरातील तणाव आणि चिडचिड कमी होते. स्वामींच्या फोटोसमोर रात्री पाणी ठेवा. सकाळी ते पाणी प्या. मन अस्वस्थ राहत नाही. मंगळवारी गुलाब फूल अर्पण करून म्हणा, स्वामी माझं बोलणं ऐकून घेत जा. घरात संवाद वाढतो. जेवण करताना पहिला घास घेण्याआधी मनात स्वामींचं नाव घ्या. अन्नदोष, चिडचिड, आजार कमी होतात. घराबाहेर जाताना खिशात एक वेलदोडा ठेवा. बाहेरचे अडथळे दूर राहतात. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर 3 तांदूळ ठेवा. पैशाची चणचण हळूहळू कमी होते. रात्री झोपण्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. झोप शांत लागते. चिंता कमी होते. शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवा. नकारात्मक विचार नाहीसे होतात. अभ्यास किंवा काम सुरू करण्याआधी डोक्यावरून हात फिरवून म्हणा, स्वामी माझ्या बुद्धीला दिशा दे. चुका कमी होतात. घरात भांडण वाढलं असेल तर पाण्यात थोडी साखर टाकून स्वामींना दाखवा. कडवटपणा विरघळतो. खर्च वाढत असेल तर शुक्रवारी स्वामींना गूळ अर्पण करा. अनावश्यक खर्च थांबतो. घरात भांडण वाढलं असेल तर पाण्यात थोडी साखर टाकून स्वामींना दाखवा. कडवटपणा विरघळतो. खर्च वाढत मन खूप जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 2 मिनिटे. मन हलकं होतं. घरात येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पान जरी आणलं तरी चालेल. लक्ष्मीचा अपमान टळतो. झोपताना उशीखाली हात ठेवून म्हणा, स्वामी उद्याची चिंता तुझी. भीती ताण कमी होतो. स्वामी म्हणतात, भक्ती सोपी ठेवा, परिणाम माझ्यावर सोडा. सकाळी डोळे उघडताच उशीला हात लावून म्हणा, स्वामी आज माझं रक्षण कर. अपघात, वाद, अडथळे टळतात. संध्याकाळी दिव्याच्या बातीत एक लवंग ठेवा. घरात धैर्य आणि शांतता टिकते. मंगळवारी पाण्यात थोडी साखर मिसळून स्वामींना दाखवा. घरातील कटुता विरघळते. कामात चुका वाढत असतील तर गुरुवारी डोक्यावरून हात फिरवून श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. लक्ष केंद्रित होतं. घराबाहेर जाताना उजव्या पायाने बाहेर पडताना स्वामींचं नाव घ्या. बाहेरची कामं यशस्वी होतात. शुक्रवारी सकाळी तुळशीला पाणी घालून स्वामींना नमस्कार करा. आर्थिक अडचणी कमी होतात. मन खूप अस्वस्थ असेल तर स्वामींच्या फोटोसमोर
खोल श्वास घ्या. चिंता शांत होते. शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवून स्वामींचं नाव घ्या. नकारात्मक शक्ती दूर राहतात. खर्च हाताबाहेर जात असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा. पैशावर नियंत्रण येतं. झोप येत नसेल तर उशीजवळ वेलदोडा ठेवा. झोप शांत लागते. घरात येताना दाराला हात लावून स्वामींचं नाव घ्या. घर सुरक्षित राहतं. अभ्यासात मन लागत नसेल तर पुस्तकावर हात ठेवून स्वामी मार्ग दाखवा म्हणा. एकाग्रता वाढते. नात्यात दुरावा वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 2 मिनिटं मन मऊ होतं. रात्री झोपण्याआधी आज जे घडलं ते तुझ्या चरणी असं म्हणा. मन हलकं होऊन चिंता कमी होते. स्वामींचा एकत्र मंत्र, श्रद्धा, सातत्य, परिणाम. सकाळी घराबाहेर पडण्याआधी उंबरठ्याला स्पर्श करून स्वामी मार्ग दाखव म्हणा. दिवसभर अडथळे टळतात. संध्याकाळी दिव्याजवळ एक वेलदोडा ठेवा. घरात तणाव कमी होतो. काम सुरू करण्याआधी कपाळाला हात लावून श्री स्वामी समर्थ 5 वेळा म्हणा. चुका कमी होतात. घरात गैरसमज वाढले असतील तर शुक्रवारी स्वामींना साखर अर्पण करा. नात्यात गोडवा येतो. शनिवारी संध्याकाळी अभ्यास करताना मन भटकत असेल तर पुस्तकावर हात ठेवून स्वामी बुद्धी दे म्हणा. लक्ष केंद्रित होतं. घरात येताना उजव्या हाताने दाराला स्पर्श करा. घर सुरक्षित आणि प्रसन्न राहतं. झोपण्याआधी 7 वेळा स्वामी माझ्यासोबत आहे म्हणा. भीती आणि चिंता कमी होतात. खर्च वाढत असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा. पैशावर नियंत्रण येतं. मन जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 1 मिनिटं. मन हलकं होतं. रविवारी गुलाब फूल अर्पण करा. घरात प्रेम आणि सौंदर्य वाढतं. घराबाहेर जाताना खिशात एक लवंग ठेवा. बाहेरची कामं सुरळीत होतात. रात्री झोपताना स्वामी उद्याची काळजी तुझी म्हणा. मन शांत होऊन झोप लागते. स्वामी समर्थ म्हणतात, शक्ती साधी ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती साधी ठेवा, फळ मी देईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा.